नमस्कार मित्रांनो, जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद मार्फत 20% शेस फंडातून योजनांसाठी अर्ज सुरू झालेले आहेत। सदर योजना मार्फत मागासवर्गीयांना कडबाकुट्टी यंत्र खरेदीसाठी अनुदान देण्यात आले आहे। तर ते अनुदान कुठे मिळेल, कसे मिळेल, यासाठी अर्ज कुठे करायचा, त्यासाठी कागदपत्र काय काय लागणार आहे, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे। त्यासाठी आमचा व्हिडिओ संपूर्ण बघा। तसेच आवडल्यास आमच्या व्हिडिओला लाईक करायला तसेच शेअर करायला विसरू नका आणि आमच्या या मराठी सुविधा केंद्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो, सदर अर्ज करण्यासाठी तुम्हाला ही PDF डाउनलोड करून घ्यायची आहे आणि ही PDF डाउनलोड केल्यानंतरची डाउनलोड करून तुम्हाला यावरती व्यवस्थितरित्या सर्व माहिती न चुकता भरायची आहे। सदर अर्जाबरोबर तुम्हाला पशुधन पर्यवेक्षक यांचा जनावरे असल्याचा बाबतचे प्रमाणपत्र तुम्हाला जोडायचे आहे। सदर प्रमाणपत्र हे तुम्हाला तुमची जे सरकारी पशु वैद्यकीय दवाखाना आहे तुम्हाला इथे याचं प्रमाणपत्र मिळणार आहे। सदर प्रमाणपत्र या PDF मध्ये जोडलेलं असून यावरती तुम्हाला सही शिक्के घ्यायचे आहेत। त्यानंतर तुम्हाला सक्षम प्राधिकारी यांचा जातीचा दाखला म्हणजे तुमचा जातीचा दाखला जोडायचा आहे। त्याचबरोबर तुम्हाला उत्पन्नाचा दाखलाही तहसीलदार यांचा जोडायचा आहे। मित्रांनो, त्याचबरोबर दारिद्र्य रेषेखाली असल्यास ग्रामसेवक यांचा दाखला जोडायचा आहे। सदर दाखला या PDF मध्ये देण्यात आलेला आहे। लाभार्थी यांचा शाळा सोडल्यावर दाखला जोडणे आवश्यक आहे, कारण हा तुमचा वयाच्या पुराव्यासाठी वापरला जाणार आहे। त्याचबरोबर ग्रामसेवक यांनी दिलेला रहिवासी दाखलाही जोडायचा आहे। सदर रहिवासीची प्रत या PDF मध्ये देण्यात आलेली आहे। यापूर्वी सदर योजनेचा लाभ घेतला नसल्यास ग्रामसेवक यांचा दाखला जोडायचा। सदर जो काही दाखला आहे तो त्याची PDF या PDF मध्ये तुम्हाला सादर करण्यात आलेले आहे। त्याचबरोबर कुटुंबातील सदस्य शासकीय किंवा निमशासकीय सेवक नसल्याचा ग्रामसेवक यांचा दाखलाही या PDF मध्ये देण्यात आलेला आहे। त्याचबरोबर लाभार्थी निवडीचा मासिक सभा ठराव ते ठरावाची नक्कल जी काही प्रत आहे ती प्रत तुम्हाला या PDF मध्ये बघण्यास मिळणार आहे। मित्रांनो, लाभार्थ्यांची आधार कार्डची प्रत तसेच राष्ट्रीयकृत बँकेच्या पुस्तकाची सुस्पष्ट झेरॉक्स हे तुम्हाला याला जोडायचे आहे। त्याचबरोबर मित्रांनो, यासंबंधी तुम्हाला अधिक माहिती तुमच्या ग्रामपंचायतमध्ये मिळणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला जर ही योजनेअंतर्गत लाभ मंजूर झाला तर तुम्हाला 100 रुपयाचे स्टॅम्प पेपरवर हे तुम्हाला प्रतिज्ञापत्र द्यायचं आहे। त्या अगोदर द्यायचे की नाही हे तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतमध्ये अधिक माहिती मिळू शकते। अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका। जय हिंद, जय भारत।